आपण शुभेच्छा व्यक्त करा. बराच वेळ झालेला आहे. अगदी 1.5 मिनिटात मी संपवतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साम्राज्यामध्ये सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद करणारे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज तळागाळातील दलित आदिवासी बहुजन वस्तीपर्यंत शिक्षणाची महागंगा पोहोचवणारे शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले तळागाळातील माणसाला ताठमानेनं सन्मानानं स्वाभिमानानं जगण्याचा हक्क बहाल करणारे क्रांतियुग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील जात व्यवस्था, या देशातील वर्ण व्यवस्था, या देशातील विषमता उद्ध्वस्त करून या देशामध्ये समतेचं साम्राज्य प्रस्थापित करण्याकरता ज्या ज्या युगपुरुषांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व युगपुरुषांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, आज नुकतीच आपण संत रविदास जयंती झालेली आहे, रमाईंची जयंती झालेली आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या तिन्ही जयंतीच्या निमित्त ब्ल्यू टायगर फोर्स महाराष्ट्र प्रदेश या संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं आपणा सर्वांना त्रिवार मी त्यांना अभिवादन करून आपणा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. समाज क्रांती जी संस्था आहे त्यांचे जे अध्यक्ष आहे गोपाळराव ढेकेकर यांनी जो या ठिकाणी अतिशय व्यवस्थित आणि फार सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घेतला. उद्घाटक कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्री नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रोज पुतळ्याला आंघोळ घालणारे बादशे मामा यांच्याकडून उद्घाटन केलं. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. भाषण म्हटलं की खूप मोठं राहतं. गाण्याचा कार्यक्रम पुढे आहे. 2 शेरनी मी संपवणार आहे. हमें भी इस देश में सम्मान से जीने का हक मिलना चाहिए. माझा शेर आहे. हमें भी इस देश में सम्मान से जीने का हक मिलना चाहिए. हमारा भी सूखा बगीचा फूलों से खिलना चाहिए. नहीं चलना चाहिए देश किसी के रिमोट कंट्रोल से. ये देश सिर्फ डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के संविधान से ही चलना चाहिए. ये देश सिर्फ डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के संविधान से ही चलना चाहिए. समतेची ही लढाई, समतेची ही लढाई, समतेचे हे युद्ध आहे. समतेची ही लढाई, समतेचे हे युद्ध आहे. सोबतीला बाबासाहेब, पुढे आमचा बुद्ध आहे, पुढे आमचा बुद्ध आहे. अनेक लोक म्हणतात की तुमचं राजकीय अस्तित्व काय. त्यांच्याकरता 4 ओळी. या निळ्या निखाऱ्यांवर, या निळ्या निखाऱ्यांवर सत्तेची भाकर भाजल्या गेली नाही तर त्याची आम्हाला पर्वा नाही. या निळ्या निखाऱ्यांवर सत्तेची भाकर भाजल्या गेली नाही तर त्याची आम्हाला पर्वा नाही. चटके देण्याचं काम मात्र आम्ही निश्चित करू. चटके देण्याचं काम मात्र आम्ही निश्चित करू. आणि म्हणून आमच्या या चळवळीमध्ये, समतेच्या चळवळीमध्ये एका हातामध्ये छत्रपती शिवरायांची तलवार आणि एका हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, ह्या 2 वस्तू जर आमच्याकडे असेल तर या देशामध्ये आम्हाला कोणीही मानसिक गुलाम करू शकणार नाही. आणि म्हणून भीमक्रांतीने जे तो या ठिकाणी जी सुरुवात केलेली आहे त्याला माझ्या शुभेच्छा देतो. आणि ही चळवळ अशीच गतिमान होणार आहे अशी मला खात्री आहे. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.